नमस्कार. कृषी साथी चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचा विषय आहे सोयाबीन. बाजारात अचानक अशी काही तेजी आली आहे की शेतकरी आणि व्यापारी सगळेच जण विचारात पडले आहेत. ही जी अनपेक्षित भाववाढ झाली आहे ती का झाली आणि त्यामागची कारणं काय आहेत, हेच आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. बरं, आपण या विश्लेषणात पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण. भविष्यातले असे महत्त्वाचे अपडेट्स चुकवू नयेत म्हणून आपल्या कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हीच तर मोठं कोडं आहे, नाही का? जो भाव मार्च महिन्यात 5800 रुपये अपेक्षित होता, तो चक्क 2 महिने आधी म्हणजे जानेवारीतच 5900 रुपयांवर पोचला. पण असं झालं तरी कसं? तर मग या अचानक आलेल्या तेजीमागे नेमकं काय दडलंय? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आता आपल्या शेतकरी बांधवांनी काय पाऊल उचलायला हवं? याच प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत. चला, तर मग ही संपूर्ण गुंतागुंतीची परिस्थिती समजून घेण्यासाठी आपण या 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाऊया. सुरुवात करूया त्या धक्क्यापासून. बाजाराची मूळ अपेक्षा काय होती आणि जानेवारी महिन्यात प्रत्यक्षात काय घडलं, ज्यामुळे सगळेच चक्रावून गेले? हे बघा, तज्ज्ञांचा अंदाज होता की मार्च महिन्यापर्यंत भाव 5800 रुपयांपर्यंत जाईल. पण प्रत्यक्षात काय झालं? जानेवारी महिन्यातच भावाने 5900चा आकडा गाठला. म्हणजे अपेक्षा आणि वास्तव यात केवढा मोठा फरक आहे. महत्त्वाचं म्हणजे बाजाराने इतकी मोठी आणि इतकी वेगवान झेप घेतली, ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. त्यावेळेचे सगळे अंदाज, सगळी गणितं चुकली आणि बाजारात एक प्रकारचं गोंधळाचं वातावरण तयार झालं. चला तर मग, आता थोडं डिटेक्टिव्ह बनूया आणि या भाववाढीच्या रहस्याचा छडा लावूया. यामागे 2 मुख्य कारणं आहेत, ती आपण एक एक करून पाहू. पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण आहे आंतरराष्ट्रीय बाजारात घडलेल्या घडामोडी. बाहेरच्या देशात असं काहीतरी घडलं ज्याचा थेट परिणाम आपल्या सोयाबीनच्या दरावर झाला. ही साखळी नीट समजून घ्या. सगळ्यात आधी अमेरिकन डॉलर मजबूत झाला. त्यामुळे आपण जे तेल आयात करतो ते महाग झालं. मग ब्राझीलमधून येणाऱ्या जहाजांच्या काही खेपा रद्द झाल्या. आणि याचा थेट परिणाम काय? आपल्या देशातल्या तेल प्लांट्सनी मग देशातल्या सोयाबीनसाठी धाव घेतली आणि मागणी अचानक वाढली. आता वळूया दुसऱ्या तितक्याच महत्त्वाच्या कारणाकडे. आणि ते कारण आहे आपल्याच देशातलं. ते म्हणजे पशुखाद्य बाजारातून आलेली प्रचंड मागणी. आणि गंमत बघा, फक्त सोयाबीनच नाही तर सरकी पेंड, चुरी, कोरमा यांसारख्या सगळ्याच पशुखाद्य वस्तूंचे दर वाढले होते. त्यामुळे झालं काय की सोयापेंडीला प्रचंड मागणी आली आणि त्याचा थेट परिणाम सोयाबीनच्या दरांवर झाला. आता एका अशा गोष्टीबद्दल बोलूया जी अनेकांच्या मनात आहे, ती म्हणजे अमेरिकेतून होणाऱ्या आयातीचा प्रश्न. याबद्दल बऱ्याच चर्चा सुरू आहेत, पण त्याचा आपल्या शेतकऱ्यांवर काय परिणाम होऊ शकतो? सगळ्यांच्या मनात एकच भीती आहे की जर अमेरिकेसोबतच्या करारामुळे तिथून स्वस्त सोयाबीन आपल्या बाजारात आलं तर इथले दर एकदम कोसळून जातील का? पण इथे एक दिलासादायक गोष्ट आहे. तज्ज्ञांना असं वाटतं की सरकार आपल्याच शेतकऱ्यांचं नुकसान होईल असा कोणताही निर्णय घेणार नाही. त्यामुळे सध्या तरी या आयातीच्या धोक्याबद्दल जास्त चिंता करण्याची गरज नाही. चला, आता येऊया या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करून तज्ज्ञांनी आता सोयाबीनसाठी एक नवीन लक्ष्य दर ठरवला आहे. आणि तो आकडा आहे 6400 रुपये. हो, तज्ज्ञांचा विश्वास आहे की मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत सोयाबीनचे दर 6400 रुपयांपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे. आणि हे लक्षात घ्या, हा जो सकारात्मक अंदाज आहे तो आंतरराष्ट्रीय बाजारावर नाही, तर पूर्णपणे आपल्या देशातली मजबूत मागणी, इथलं गाळप आणि सोयापेंडीची गरज यावर अवलंबून आहे. शेवटी या सगळ्यातून आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, येत्या काही आठवड्यांमध्ये काय करायला हवं, कारण योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. ही टाईमलाईन आपल्याला योग्य मार्ग दाखवते. जानेवारीत अनपेक्षित तेजी आली. फेब्रुवारी महिन्यात माल सांभाळून बाजारावर लक्ष ठेवायचंय. आणि मार्च महिना हाच तो काळ आहे जिथे 6400 रुपयांचं लक्ष गाठण्याची संधी आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एप्रिलमध्ये नवीन हंगाम सुरू झाल्यावर धोका वाढू शकतो. तज्ज्ञांचा सल्ला अगदी स्पष्ट आणि सोपा आहे. एकदा भाव 6400 रुपयांपर्यंत पोचला की जास्त लोभ न करता त्या दरावर विक्री करणं हे शहाणेपणाचं ठरेल, कारण त्यानंतर बाजारात अनिश्चितता वाढू शकते. तर मग आता तज्ज्ञांची ही सगळी रणनीती आपल्यासमोर आहे, माहिती आपल्याकडे आहे. प्रश्न फक्त एकच उरतो, मार्च महिन्यात येणाऱ्या या संधीचं सोनं करण्यासाठी आपण तयार आहोत का?
हा संपूर्ण आढावा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या शेती व्यवसायाला मदत करणारी अशीच सखोल आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी कृषी साथी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या वेळी.